आता करेंगे या मरेंगे. काल छगन भुजबळांची एक कथित क्लिप व्हायरल झाली. यात मंत्री भुजबळ समोरच्या व्यक्तीला आता सर्व ओबीसी समाजाने एकत्रित येण्याची गरज असल्याचं सांगतायत. गावागावात त्यांचे बुलडोजर चालतायत. यात ओबीसी काही वाचणार नाही, असंही मरतंय तसंही मरतंय असं म्हणत ओबीसी समाजासाठी आपण आता पुढे येतोय, सर्वांनी एकत्रित येण्याचं आव्हान करतायत. ही क्लिप व्हायरल झाली तोच आज भुजबळांनी थेट जालना जिल्ह्यातून ओबीसी समाजासाठी एल्गार दिला. 17 तारखेला जालना जिल्ह्यातूनच ओबीसी महामोर्चाचं आयोजन होत असून सर्वांनी एकत्रित येण्याचं आवाहन या दौऱ्यात भुजबळांनी केले. शिवाय दुसरे समाज आव्हान करू शकतात तर मी ओबीसी समाजातील 375 जातींना आव्हान करू शकतो असंही ते म्हणालेत. थोडक्यात ओबीसी आरक्षणावरून भुजबळ थेट मैदानात उतरलेत. इतकंच नव्हे तर या मुद्द्यांवरून त्यांनी थेट मराठा समाजाचा रोष देखील स्वीकारलाय. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अलिप्त राहताना फडणवीसांनी ओबीसी समाजाच्या व्यासपीठावर जाणं पसंत केलं. केंद्राचं ओबीसी जोडून घेण्याचं धोरण आणि आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांसमोर येत असताना फडणवीसांनी देखील ओबीसी लीडर होण्याचा प्रयत्न चालू केलाय. फक्त या प्रयत्नात त्यांचा सामना थेट भुजबळांसोबत होऊ शकतो आणि या सामन्यात जो जिंकेल तो महाराष्ट्रातील एक गठ्ठा व बहुसंख्य असणाऱ्या ओबीसी समाजाला एकत्रित घेऊन येणारा नेता होऊ शकतो. आजच्या व्हिडिओतून समजून घेऊयात ओबीसी मतदानाचा नेमका प्रभाव का वाढलाय, प्रत्येक पक्षाला ओबीसी मतदान का हवंय आणि महाराष्ट्रात भुजबळ किंवा फडणवीस यापैकी कोणता नेता भविष्यात ओबीसी लीडर म्हणून समोर येऊ शकतोय. नमस्कार, मी नम्रता आणि आपण पाहताय बोल भिडू. सुरुवात करूयात ओबीसी मतांचं महत्त्व समजून घेण्यापासून. 2014 साली लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला 34% ओबीसी मतदान झालं होतं, तर 2019 साली 44% ओबीसी मतदान भाजपला झालं होतं. यापूर्वी ओबीसी मतदानामधला भाजपचा वोट शेअर 20 ते 25% होता. मात्र नरेंद्र मोदींचं ओबीसी असणं, प्रादेशिक पक्षांचं कमजोर होणं आणि ओबीसी समाजामध्ये हिंदुत्वाचा जोर अशा अनेक फॅक्टरमुळे भाजपला ओबीसी समाजाचं मतदान मोठ्या प्रमाणात मिळालेलं दिसून येतं. विशेषतः मागील दोनही लोकसभा निवडणुकीत भाजपने ओबीसी समाजाचा मोठा वोट शेअर आपल्याकडे वळवून घेतलेला दिसून येतो. यंदाच्या निवडणुकांमध्ये देखील भाजपने ओबीसी मतदारांचं गणित दाखलं होतं. मात्र काँग्रेसने प्रादेशिक पक्षांच्या कमकुवत होण्यामुळे प्रादेशिक पक्षांपासून निसटलेला हाच ओबीसी मतदार आक्रमकपणे आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केली. कर्नाटक विधानसभा निकाल हे या विधानाचं उदाहरण म्हणून पाहता येतं. तर नितीश कुमारांसारख्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी पुन्हा मंडल कमंडलचा मुद्दा अधोरेखित करत जाती आधारित जनगणना केली. याचा फायदा म्हणजे उत्तरेच्या राज्यात देखील मंडल 2चं राजकारण सुरू झालं. मंडल 2च्या राजकारणातून ओबीसी समाजाला हिंदुत्वापासून पर्यायाने भाजपपासून दूर करून आपल्यासोबत घेता येऊ शकतं. या समीकरणामधूनच ओबीसी समाजाला सध्याच्या निवडणुकीत महत्त्व आल्याचं दिसून येतं. एकतर हिंदुत्व, पारंपरिक मतदार म्हणून भाजपला ओबीसी मतदार टिकवायचा आहे. काँग्रेससारख्या पक्षांना सॉफ्ट हिंदुत्वाऐवजी ओबीसी नरेटिव्ह मोठं करायचंय आणि तिसरीकडे प्रादेशिक पक्षांना अस्तित्व दाखवायचं असेल तर त्या राज्यातील लोकसंख्येप्रमाणे ओबीसी मतदार सोबत ठेवायचा आणि यातूनच आता ओबीसी मतदारांचं महत्त्व वाढलेलं दिसतं. महाराष्ट्रात मात्र मंडल कमंडलचा वाद निर्माण होण्यासारखी राजकीय परिस्थिती नव्हती. मात्र या वादाला पोषक वातावरण निर्माण झालं ते मराठा आरक्षणाच्या कुणबी मागणीवरून. सरसकट मराठा ओबीसी झाल्यास ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागेल या जाणीवेतून ओबीसी समाज एकवटला गेला आणि इच्छा नसून देखील भाजपला यात उतरावं लागलं. त्यानंतर ओबीसी समाज जोडून घेण्यासाठी व सोबत मराठा दुरावणार नाही याची गणित आखून फडणवीसांनी राजकीय डावपेच आखण्यास सुरुवात केली. एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून व लाठीमार प्रकरणावरून फडणवीसांवर मराठा समाजातून रोष व्यक्त केला जात असताना ओबीसी समाज हा फडणवीसांच्या देखील राजकीय कारकिर्दीसाठी आश्वासक वोट बँक म्हणून पाहिलं जाऊ लागलं. पण मुद्दा आला तो भुजबळांचा. भुजबळांकडे ओबीसी लीडर म्हणून फडणवीसांपेक्षा अधिक उजवं म्हणून पाहिलं जाऊ लागलं. त्यातही भुजबळांनी थेट टीका सुरू केल्याने भुजबळच ओबीसी समाजाचे तारणहार म्हणून गणले जाऊ लागले आणि भुजबळ विरुद्ध फडणवीस अशी अशक्य आणि कधीही समीकरणात न बसणारी एक सुप्त स्पर्धा सुरू झाल्याचं दिसू लागलं. आता पाहूया त्या स्पर्धेत कोण पुढे जाईल, कोण मागे राहील, कोण किती आश्वासक ठरू शकतं आणि कोणाच्या मर्यादा काय आहेत. सुरुवात फडणवीसांपासून करूयात. एकतर फडणवीस जातीने ओबीसी नाहीत. अशा वेळी जातीचा नेता म्हणून असणारं नैसर्गिक आकर्षण ओबीसी समाजाला फडणवीसांबाबत वाटू शकत नाही. त्यातही सत्ताधारी म्हणून फक्त ओबीसी लीडरचं राजकारण करण्यासाठी फडणवीसांच्या मर्यादा उघड होत आहेत. ओबीसी समाजाला न्याय मिळावा यासाठी फडणवीस प्रयत्न करू शकतील, पण त्यासाठी मराठा समाजाचा रोष घेण्याची वेळ आली तर त्यांना मागे यावं लागतं. सत्ताधारी म्हणून फडणवीसांची असणारी ही मर्यादाच एकमुखाने फडणवीसांना ओबीसी लीडर करण्यात मर्यादित ठरते. पण सोबतच हिंदुत्व ही अशी लाईन आहे ज्या आधारे फडणवीस ओबीसी समाजात पुरेसा ऍक्सेप्टन्स मिळवू शकतात. मराठा समाजाला विरोध न करता देखील पूर्वापार फडणवीसांनी हे बेरजेचं राजकारण करण्यास सुरुवात देखील केली होती. मात्र सध्याच्या राजकारणात ओबीसी की मराठा हे ठरवताना अडचण होताना दिसते. जर का आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही समाजातलं वातावरण अधिक गढूळ झालं तर इच्छा असो किंवा नसो फडणवीसांना बॅकफूटवर यावं लागतं. आता बोलूयात भुजबळांबद्दल. समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळांनी ओबीसी समाजाची एक गट बैठक तयार केलेली आहे.
भुजबळांनी रामलीला मैदानावर ओबीसी झेंड्याखाली मेळावा भरवण्याची कामगिरी इतिहासात केली होती. मात्र भाजपचं सरकार आल्यानंतर भुजबळ आत गेले आणि ती आक्रमकता हरवून बसले. त्यानंतर देखील भुजबळ समता परिषदेच्या व्यासपीठावरून पूर्वी इतके आक्रमक होताना दिसले नाहीत. आता मात्र आपल्या राजकारणाचा व्हर्जन 2 तयार करताना भुजबळांना आयता मुद्दा मिळाल्याचं दिसतंय. भुजबळांचा प्लस पॉइंट म्हणजे फक्त ओबीसी समाजासाठी भुजबळ मराठा समाजाला देखील अंगावर घेऊ शकतात. त्यातही महात्मा फुले व माळी समाज या 2 तत्वांवर भुजबळ राष्ट्रीय ऍक्सेप्टन्स पुन्हा मिळवू शकतात. भुजबळ सध्या तरी मुख्यधारेच्या राजकारणातून बाहेर आहेत. राष्ट्रवादीसोबत असताना किमान शरद पवारांचं ऐकणं भुजबळांना भाग होतं. भुजबळांना आता मुख्यधारेचं राजकारण करण्याची सक्ती नाहीये. यामुळेच भुजबळ इतर समाजाच्या नेत्यांप्रमाणे ओबीसी वोट बँक एकत्रित जोडून त्यांची बेरीज कोणत्याही पक्षासोबत करण्याचं बळ मिळवताना दिसतात. अर्थात हे दोन्ही नेते ओबीसी लीडर हो पाहतायत. ते का हो पाहतायत ते आपण पाहिलं. पण याचा पुढचा मुद्दा म्हणजे या राजकारणात एकमेकांना कसा शह दिला जाऊ शकतो. राज्याच्या राजकारणात मराठा नेतृत्वाची सक्ती दूर करायची असल्यास फडणवीसांना ओबीसी जोडून घेणं भाग पडणार आहे. अशा वेळी भुजबळ आक्रमक होत असतील व वातावरण अधिक गढूळ होत असेल तर फडणवीस काही पावलं मागे येऊन भुजबळांना देखील स्पेस देताना दिसू शकतायत. पण इथे भुजबळांची महत्वाकांक्षा फडणवीसांसाठी घातक ठरू शकते. अशा वेळी भुजबळांकडे जरी ओबीसी आकर्षित झाले तरी अंतिम फायदा भाजपला पर्यायाने फडणवीसांना होईल अशी शक्यता ठेवूनच फडणवीस राजकारण करताना दिसून येतील. त्यातही भुजबळांची चौकशींच्या फेऱ्यांची दुखरी नस केंद्रीय भाजपच्या हातात असल्याने भुजबळांना कुठपर्यंत खुली स्पेस द्यायची याचं गणित केंद्रीय भाजप आखून ठेवेल. म्हणजेच भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसी सुखावेल, पण तो त्यांचं नेतृत्व मान्य करत भाजपपासून दुरावणार नाही याची काळजी देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भाजप घेईल. दुसरीकडे भुजबळ भाजपला कसा शह देतील तर भुजबळांच्या हातात असणारा सध्याचा हुकमी एक्का म्हणजे समता परिषदेचं राजकारण. इतके दिवस शांत असणारे भुजबळ आता आक्रमक झालेत. वातावरण जितकं गढूळ होईल तितकी टोकाची भूमिका भुजबळांना मांडता येईल. याच राजकारणातून भुजबळ ओबीसी मतांचं मूल्य आपल्याकडे खेचून घेताना दिसतील. जनमत तयार करण्यात भुजबळांना यश आलं तर मात्र भुजबळ आपलं स्वतंत्र राजकारण करताना दिसून येतील. आजवर भुजबळांचं आक्रमक राजकारण पाहता उपयोगिता मूल्य वाढल्यास ओबीसी मतांवर उत्तर भारतात राजकारण करण्याचा ऍक्सेप्टन्स भुजबळांनी तयार केला तर मात्र केंद्रीय भाजपला भुजबळांशिवाय पर्याय नसेल. हेच मूल्य अधोरेखित करण्यासाठी भुजबळांनी आपल्या आक्रमक राजकारणाचा दुसरा भाग सुरू केला. आता यात बाजी कोण आणि कसा मारतो यावरच बरीचशी गणितं ठरणार असली तरी दोन्ही नेत्यांसाठी सध्याचं राजकारण अस्तित्वाची लढाई आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही हे नक्की. तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.